रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत काळ्या रश्श्यातील बटाट्याची भाजी. तर त्यासाठी लागणारे हे पूर्ण साहित्य बघू शकता तुम्ही. पूर्ण साहित्य भाजून घेतलेलं आहे मी. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपण ते सर्व पाट्यावरती वाटणार आहोत. मिक्सरमध्ये न काढता पूर्ण पाट्यावरती बारीक करून घ्यायचं आहे, जसं की पहिले आपण करत होतो. आणि आता ते करत नाही, ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करतो. पण आपण ते वाटण आज आपण पाट्यावरती वाटणार आहोत. पाट्यावरती वाटत असताना पूर्णपणे बारीक करायचं, ते जसं आपण आता मिक्सरमध्ये करतो तसं. मस्त त्याची पेस्ट बनवून घ्यायची मऊ. हे बघू शकता तुम्ही मी कशी पेस्ट बनवलेली आहे बघा. आणि यासाठी लागणार आहे आता त्यानंतर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकून डेलीचे आपले मसाले वापरून आणि सर्व ते वाटण घालून घेतलेलं आहे. ते वाटण 2 मिनटं असंच परतायचं, जेणेकरून ते लागणार नाही याची काळजी घ्यायची आपण. 2 मिनटं झाल्याच्या नंतर त्याला बघा किती छान तेल असं सुटलेलं असतं. ज्यावेळेस ते तेल सुटतं ना, त्यावेळेस बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे ते बघा. आणि नंतर हे तेल बाहेर सुटलं, त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्या याच्यावरती आपल्याला कसं टेक्स्चर हवं आहे त्या भाजीचं त्यावरती अवलंबून टाकायचं. आम्हाला जास्त थोडं पातळच पाहिजे आमच्या घरी, त्यामुळं मी त्याच्यात जास्त पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला थिक पाहिजे असेल तर तुम्ही थोडं कमी ॲड करू शकता. त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे, ज्याला आवडती त्याने टाकावी, नाही तर मग स्किप करू शकता तुम्ही. त्यानंतर 2 मिनटं उकळी आल्यावर त्याला मस्त पैकी शिजू द्यायचं. नंतर उकळल्यावर ते आता बघू शकता तुम्ही कसं छान टेक्स्चर आलेलं आहे त्या भाजीला. आणि किती चविष्ट होणार आहे, कारण ती आपण पाट्यावरती वाटलेली इंटरेस्टिंग म्हणजे सर्वात. आणि गावाकडची भाजी म्हणजे एकदम चवच छान असते, बघू शकता.